ठाणे पार्श्वेवाडी परिसरात राहणारे भारतीय जनता पक्षाचे कोपरी मंडळ अध्यक्ष कृष्णा भुजबळ यांच्या घरी गेल्या 58 वर्षापासून श्री गणरायाची स्थापना करण्यात येत असून कृष्णा भुजबळ यांच्या आईवडिलांनी सुरू केलेल्या उत्सवाचे यंदाचे 59वे वर्ष आहे। दरवर्षी वैविध्यपूर्ण असे देखावे भुजबळ परिवाराच्या वतीने साकारण्यात येत असतात। यावर्षी कृष्णा भुजबळ यांनी मित्र संदीप साळुंखे यांच्या सहकार्याने गावदेवी चिखलादेवी मंदिराचा हुबेहूब देखावा उभारला आहे। साधारणपणे 8 दिवसात ह्या गावदेवी चिखलादेवी मंदिराची प्रतिकृती साकारण्यास त्यांना यश आले। 10 दिवस गणेश उत्सवादरम्यान आनंदाचे उत्साहाचे वातावरण असतं। तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर नातेवाईक मित्रपरिवार हे श्रींच्या दर्शनाला येत असतात। या उत्सवाविषयी कृष्णा भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे। मंगल मूर्ति चिखला देवी माते की जय। आप भी खड़े रहो, आप भी फैमिली मेंबर। यंदाच माझ्या घरच्या गणपतीचं 59वं वर्ष आहे। माझ्या आई वडिलांनी चालू केलेला हा गणपती आज 59 वर्षांमध्ये आनंदाने मी त्या गणरायाच्या चरणापाशी सेवा करतो। याचा मला खूप मोठा मानसिक आनंद आहे आणि तो येण्यासाठी वर्षभर आनंदाने आपण त्या दिवसाची त्या क्षणाची वाट बघत असतो। तो हा क्षण आम्हाला खूप आनंदमय, आपल्या घरातलं संपूर्ण वातावरण एक ऊर्जा देत असतो। हा गणराया त्याची सेवा करण्याची 59 वर्ष अखंड मला संधी भेटलेली। यंदाच घरच्या गणपतीसाठी इथली ग्रामदैवत आहे, जिथं माझा जन्म झाला ठाण्यामध्ये, त्या ग्रामदैवतेचं नाव आहे चिखलाई देवी गावदेवीचं मंदिर। ते मला बरेच वर्षापासून माझ्या इच्छा होती का ते मंदिर आपण घरामध्ये गणपतीसाठी आरास करावी। ती आरास या गणरायाचरणी यावर्षी साकार करता आली आणि तेही माझे मित्र संदीप साळुंखे यांच्या सहकार्यामुळे ती झाली। त्यांनी मागील 8 दिवस पूर्ण मेहनत करून हे मंदिर साकारलेलं आहे। हे गणराया सगळ्यांना सुखी ठेव, आनंदीमय ठेव आणि सगळ्यांचं एकदम निरोगी राहून सगळ्यांना हीच तुझ्या चरणी प्रार्थना करतो आणि आमच्या सगळ्यांना चांगली बुद्धी दे। आमच्या हातून कुठलंही वाईट काम घडून नको देऊ। नागरिकांची सेवा करण्याची संधी आमच्या हातून सतत होत राहून दे, हीच तुझ्या चरणी प्रार्थना।